क्रिसमस आणि नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दर्शवतात. मी सध्या आहे वेंगुर्ल्यातील बंदर या ठिकाणी. जर आपण पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते पर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळतात. वेंगुर्ला बंदर येथे खास करून झुलता पूल आणि कयाकिंग या दोन प्रमुख गोष्टींचं आकर्षण नेहमीच पर्यटकांना असतं. त्यामुळेच पर्यटक मोठ्या संख्येने वेंगुर्ला बंदर येथे भेट देत असतात. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत. सर, तुम्ही कुठून आलात आणि या ठिकाणी पर्यटनाचा कशा पद्धतीने आनंद घेता? आम्ही सध्या मुंबईवरून आलेलो आहे आणि खास आकर्षण म्हणजे कायाकिंगचं आम्ही इंस्टाग्रामवरती बघून सध्या तरी आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहे की इंस्टाग्रामवरनं रील बघून आम्ही आलेलो आहे इकडे. हालाकी आम्ही दरवर्षी येतो कारण माझ्या वाईफचं गावच वेंगुर्ला आहे. त्यामुळे दरवर्षी 25 ते 30च्या दरम्यान जी नाताळची सुट्टी लागते त्यामध्ये आम्ही इकडे फिरायला येतो आणि थंडीचं वातावरण पण असतं व्यवस्थित आणि ह्याच वातावरणात फिरण्याची जी मजा आहे ती दुसऱ्या वातावरणात नसतेच. नेहमीच वेंगुर्ल्यातले समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. तुम्हाला कसं वाटतं? मला ह्या वेंगुर्ल्याबद्दल एक सांगायचं म्हटलं तर इथली वाळू जी आहे ती वाळू एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे जसं मुंबईमध्ये वाळू असते ती एकदम हार्डली आणि म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही. इथे तुम्ही जास्त वेळ थांबू शकता, रिलॅक्स करू शकता, मॉर्निंग वॉक करू शकता. मी नॅचरली सांगेन की सकाळचं उठून जर का तुम्ही मॉर्निंग वॉकला जर का इकडे बीचवरती आलात ना तर एकदम फ्रेश वाटतं. आणि वेंगुर्ल्यातले तालुक्यातले सगळेच समुद्रकिनाऱ्यावर शांत सुंदर असे समुद्रकिनारे म्हणून प्रसिद्ध आहे. तर तुम्ही कुठे कुठे फिरला? मी सागरेश्वर मध्ये फिरलेलो आहे, नंतर शिरोळा बीच म्हणून एक फिरलेलो आहे, देवबाग म्हणून एक एरिया आहे त्यामध्ये पण आम्ही जाऊन आलोय आणि त्याच्यापैकी मला जास्तीत जास्त चांगला वाटल्याप्रमाणे हा सागरेश्वर बीचच चांगला मला वाटला. कारण इथे जास्त रहदारी नसते, जास्त पर्यटन स्थळ आहे पण एवढं नाही आहे, त्यामुळे इथे जरा रिलॅक्स करायला मजा येते. निश्चितच जर वेंगुर्ल्यातले समुद्रकिनारे आहेत ते शांत समुद्रकिनारे आहेत, त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने अशा शांत समुद्रकिनारी पसंती देताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.